तिची आठवण एका कोमल तानेसारखी होती, जी मनात चोरीत शिरते आणि एकदा का बसली की सतत वाजत राहते. सुरेशला अजूनही असे वाटे की तो कोणत्या तरी खोल निद्रेत आहे आणि लवकरच जागा झाल्यावर तो तिला पाहणार आहे. पण ही खरी जागण्याची वेळ होती आणि इथे ती मात्र नव्हती. सुरेश आणि मीनाक्षी, दोन नावं, दोन आयुष्य, एकच धाग्याने गुंफलेली. कॉलेजच्या त्या पहिल्याच दिवशी लायब्ररीतल्या एकाच टेबलावर जागा मिळवण्यासाठी झालेल्या भांडणानं त्यांची ओळख झाली. ती त्याच्या आयुष्यात आली. असं वाटलं की तो आतापर्यंत फक्त अर्ध्यापुरताच होता. तिनं त्याला पूर्ण केलं. ते 12 वर्ष एकत्र होते. 5 वर्ष मैत्री, 7 वर्ष लग्न. त्यांचं एक छोटंसं घर होतं एकमेकांसाठी. सुरेशच्या प्रत्येक यशात मीनाक्षीचा सहभाग असे आणि मीनाक्षीच्या प्रत्येक हास्यामागे सुरेशची कारणीभूत असलेली कारणं असे. त्यांच्या नात्याला कधी काळजाचा ठसा उमटलेला नव्हता. ते एकमेकांच्या सानिध्यात श्वास घेत होते. आणि मग एक दिवस अचानक एक फोन. सुरेश ऑफिसमध्ये होता. हॉस्पिटलचा फोन होता. मीनाक्षीला रस्त्यावर चक्कर येऊन पडली होती. तेव्हा एक वेगवान येणाऱ्या गाडीने तिला उडवलं. तो धावत धावत हॉस्पिटलला पोचला. पण तिथे पोचण्याआधीच तिने हे जग सोडून गेली. ती आधीच निघून गेली होती. अचानक होत्याचं नव्हतं झालं. सगळं काही एका क्षणात उजाड झालं. त्याची सर्वात मोठी आधारस्तंभ, त्याची जीवनसाथी त्याला सोडून गेली. त्याचं सगळं काही एका क्षणात अंधारात बुडालं. अंत्यसंस्काराचे सगळे विधी तो एका यंत्राप्रमाणे पार पाडत होता. डोळ्यात अश्रू नव्हते, कारण दुःख खोलवर गेल्यावर अश्रूंनाही बाहेर पाडायला जोम उरत नव्हता. घरात परतल्यावर प्रत्येक वस्तू तिची आठवण करून देत होती. सोफ्यावरची तिची शाल, किचनमधील तिचा आवडता कप, वरांड्यातील तिची लावलेली छोटी छोटी फुलझाडं, सगळं काही ओरडत होतं. पण मात्र एक स्मशान शांततेनं घर भरून गेलं होतं. कालांतराने जगण्याची सवय होते, पण जगणं होत नाही. सुरेश नेहमीप्रमाणे ऑफिसला जाई, काम करी, परत येई, पण तो फक्त शरीराने, मनाने तो तिच्या शोधात, तिच्याच आठवणीत हरवला होता. प्रत्येक रात्र एक यातना होती. तिच्या स्वप्नात येण्यासाठी तो झोपेची विनंती सुद्धा करू लागला. 1 वर्ष संपलं होतं. एके रविवारी सुरेश तिची कपाटातली वस्तू काढून स्वच्छ करण्याचं ठरवलं. तो एक एक वस्तू हाताळत होता आणि प्रत्येक वस्तूसोबत एक आठवणही जिवंत होत होती. तिच्या एका जुन्या कोटाच्या खिशातून त्याला एक पत्र सापडलं. ते पत्र एका सुंदर गुलाबी कागदावर लिहिलेलं होतं आणि त्यावर लिहिलं होतं, माझ्या सुरेशसाठी. त्याचे हात थरथरले. हे पत्र तिने लिहिले होते. तो कागद उघडला आणि तिच्या ओळखीच्या सुंदर हस्ताक्षरातील शब्द वाचू लागला. माझ्या प्रिय सुरेश, तू आज खूप उदास होता. कामावर काही त्रास झाल्यामुळे मला माहिती आहे, पण तू मला काही सांगितलेच नाही. मी पण तुला विचारलं नाही, कारण तू सांगेपर्यंत थांबायचं ठरवलं होतं मी. पण मनात आलं की लिहून ठेवावं. तू माझं सगळं काही आहेस. तुझ्या हास्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही. पण आयुष्य कधी कधी खूप कठीण होतं, हे मला माहिती आहे. आणि असंच काही वेळा आलं की मला वाटतं, जर एक दिवस मी नसले तर तू कसा जगशील, तू कसा हसशील. म्हणूनच हे पत्र लिहिते. जर खरोखरच एक दिवस मी तुझ्यासोबत नसेल तर हे वाच आणि हे लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत नसेल, पण माझं प्रेम तुझ्यासोबत असेल. तुझ्या आठवणीत, तुझ्या सवयीत, तुझ्या अंतर्मनात मी तुला हवी आहे, हे मला माहिती आहे. पण तू जगलास तरच तू मला जिवंत ठेवू शकशील. तुझ्या हास्यात, तुझ्या कृतीत वाचणं, फिरायला जाणं, मित्रांना भेटणं, आई वडिलांची काळजी घेणं, सगळं कर. माझ्यासाठी नव्हे तर तुझ्यासाठी. कारण तू जेव्हा स्वतःसाठी जगशील तेव्हाच खरं तू माझ्यासाठी जगणार आहेस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे सुरेश. फक्त डोळे मिटून मला विचार आणि तुला माझा स्पर्श जाणवेल. कधीच विसरू नकोस की मी तुला जन्मजन्मांतरी प्रेम करते. तुझीच तुझीच मीनाक्षी. पत्र वाचत असताना सुरेशच्या डोळ्यातील धार कोरडी पडली होती. तो एकदम शांत बसला होता. तो पत्र एका हाताने जोर जोरात पकडून होता, म्हणजे ते कागदाचे तुकडे होतील अशा पद्धतीने. त्याच्या अंतर्मनात एक भयानक ओरड उमटली होती, पण तो मात्र शांत होता. त्या रात्री तो पत्र अनेक वेळा वाचत होता. प्रत्येक वेळी तो एक नवीन अर्थ घेऊन येत होता. त्याने पत्र जवळच्या टेबलावर ठेवले आणि बाहेर पाहत राहिला. आकाशात तारे टिमटिमत होते.
त्याला एक तारा विशेष तेजस्वी वाटला. त्याने एक लांब खोल श्वास घेतला. हा श्वास अनेक महिन्यांनी घेतलेला पहिला खरा श्वास होता. त्याच्या मनातल्या जड बांधांचे एक तुकडे पडले. सुरेशने दुसऱ्या दिवसापासून जगण्याची सुरुवात केली. तो म्हणजे मीनाक्षीच्या इच्छेप्रमाणे जगू लागला. तो पुन्हा फिरायला गेला. त्याने जुने मित्रांशी संपर्क साधला. त्याने स्वतःसाठी स्वयंपाक शिकला. प्रत्येक कृती करताना त्याला वाटे की मीनाक्षी त्याला पाहत आहे आणि हसत आहे. दुःख संपले नव्हते, ते कधीच संपणार नव्हते, पण ते आता एका वेगळ्या रूपात होते. हा वेदनेचा ढग आता त्याला पुढे जाऊ देत नव्हता, तर पाठीशी घेऊन चालला होता. मीनाक्षीचे प्रेम आता एक जखम न राहता एक सांत्वन बनले होते. आजही सुरेश तिच्या आठवणीत राहतो, पण आता तो फक्त रडत नाही, तो हसतो. तिच्या आठवणींवर हसतो. तो जगतो तिच्यासाठी आणि स्वतःसाठी. कारण त्याला माहीत आहे की प्रेम मृत्यूच्या पलीकडे जाते आणि जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तिच्यातलं एक तरी अंश त्याच्यासोबत जिवंत आहे. आणि हीच खरी जिंदगी आहे.